नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दृष्टी ऑनलाईन क्लासेस प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक अजय सर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत करतो. बघा, इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण दृष्टी ऑनलाईन क्लासेस मार्फत एक सुवर्ण संधी या ठिकाणी आणलेली आहे. तर आपण गणित आणि विज्ञान विषयाची जी बॅच आहे, गणित आणि विज्ञान विषयाची बॅच आपली उडान बॅच आहे, ती लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असेल. ओके, तर ती फक्त आपण उपलब्ध करून देतोय तुम्हाला 1999 रुपयेमध्ये. ओके, पूर्ण वर्षभर तुम्हाला या बॅचमध्ये गणित पार्ट 1, गणित भाग 1 आणि गणित भाग 2 या दोन्ही विषयाची मिळून 13 प्रकरणं या ठिकाणी आपण शिकवणार आहोत. आणि त्यासोबतच विज्ञान विषयाची विज्ञान भाग 1 मधील आपण 10 प्रकरणं आणि विज्ञान भाग 2 मधील 10 प्रकरणं अशी 20 प्रकरणं आपण या ठिकाणी शिकवणार आहोत. त्याच्यामध्ये बोर्ड प्रश्नपत्रिकांचा सराव करून घेणार आहे. बोर्ड परीक्षेला अपेक्षित असं आपलं हे टीचिंग असणार आहे. येते लक्षात तुमच्या. तर नक्की तुम्ही आपली उडान बॅच जी आहे ती नक्की खरेदी करा. तुमच्या आप्तेष्टांना, प्रियजनांना, मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की आपल्या बॅचची माहिती द्या. लक्षात घ्या, मी तुमच्यासाठी ॲपमध्ये एक डेमो लेक्चर उपलब्ध करून देत आहे. नक्की तुम्हाला माझं हे लेक्चर आवडलं तर तुम्ही 100% तुम्ही बॅच खरेदी करा आणि तुमच्या स्वप्नांना उंच अशी भरारी द्या. थोडंसं आवाज माझा नॉर्मली प्रॉब्लेम आहे, थोडासा आवाज बसला आहे, तरीसुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी मराठी बॅचची या ठिकाणी मागणी केलेली आहे, मराठी माध्यमाच्या बॅचची मागणी केलेली आहे. कारण आपण सेमी इंग्लिशच्या बॅचेस या ठिकाणी आपण चालवत होतो, पण महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपद्वारे आपल्याला सूचना केली की मराठी माध्यमासाठी सेपरेट बॅच आपण लॉन्च करायची आहे. तर मग त्यांच्या आग्रहास्तव आपण या ठिकाणी ही बॅचेस लॉन्च करत आहोत. येते लक्षात. तर चला तर मग आपण सुरू करूया. आपला मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील एक कॉन्सेप्ट मी तुम्हाला या ठिकाणी घेतो आणि त्याच्यावरच आधारित एक्झाम्पल्स मी तुम्हाला घेतो की जे तुम्हाला प्रत्येक एक्झामला या ठिकाणी हा कॉन्सेप्ट उपयोगी पडेल. चला तर मग सुरू करू. बघा, आपल्याला या ठिकाणी गणित भाग 2 मध्ये आपल्याला शिकायचं आहे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय. म्हणजे तुम्हाला माहीत आहे की त्रिकोणाला 3 कोन असतात आणि 3 बाजू असतात. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रिकोण तुम्हाला या ठिकाणी दिला तरी चालतो. समजा आपण याच्यामध्ये एक त्रिकोण सपोज दॅट आपण कन्सिडर केला. सपोज दॅट देर इज अ ट्रायंगल ABC. ओके, समजा या ठिकाणी आपण त्रिकोण ABC चा या ठिकाणी विचार केलेला आहे. तर या ठिकाणी कोन A आहे, याच्यामध्ये इथं कोन B आहे आणि इथं कोन C आहे. तर आपल्याला विचार कशाचा करायचा आहे बघा, आपल्याला विचार करायचा आहे कोन दुभाजकाचा. कोन दुभाजक म्हणजे अशा प्रकारचा या ठिकाणी रे असतो, किरण असतो की जो त्या कोनाचे 2 भाग समसमान करतो. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, कोन दुभाजक असं म्हणतो. येते लक्षात. तर आता समजा मी A कोन घेतलेला आहे आणि एक या शिरोबिंदूपासून आपण समोरच्या बाजूला छेदून जाणारा असा एक किरण काढला, असा एक किरण काढला. समजा त्याला इथं नाव दिलं D. तर किरण AD हा या ठिकाणी काय करतोय बघा, किरण AD हा या बिंदू A मधून जात आहे आणि तो बाजू BC ला या ठिकाणी छेदत आहे. म्हणून किरण AD हा एक दुभाजक झाला. आणि इथं जे तयार झालेले कोन आहेत की नाही, इथं जे तयार झालेले कोन आहेत बघा, अलीकडला अर्धा कोन आणि पलीकडला अर्धा कोन, हे जे 2 कोन आहेत ते आता समान मापाचे झालेले आहेत. याचं कारण असं आहे की तो काय आहे, कोन दुभाजक आहे. कोन दुभाजक हा नेहमी काय करत असतो, तर त्या कोनाचे 2 भाग या ठिकाणी समान करत असतो. येते लक्षात. म्हणजे किरण AD, लक्ष द्या, किरण AD हा कोन Aचा, आता Aला मध्ये लिहायचं, BAC चा काय आहे हो, तर दुभाजक आहे. आणि दुभाजक जर असेल तर तिथं तयार झालेले कोन हे समसमान मापाचे असतात. आता या लेक्चरमध्ये आपण या प्रमेयाची सिद्धता बघणार नाही, तर आपण फक्त ते प्रमेय कसं आहे ते आपण बघूया आणि त्याच्यावर आधारित परीक्षेला येणारं 2 मार्काची जी उदाहरणं आहेत ते आपण सॉल्व करूया. ओके, सोडवूया. तर मग आता या ठिकाणी हे प्रमेय काय सांगते बघा, त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक म्हणजे हा AD नावाचा दुभाजक
कोणासमोरील बाजूला. आता ए या कोणाच्या समोर कोणची बाजू आहे हो? ए या कोणाच्या समोर कोणती बाजू आहे? तर बी सी ही बाजू आहे. तर या बी सी बाजूला म्हणजे कोणाच्या समोरची बाजू कोणती आहे? बी सी आहे. त्या बी सी बाजूला त्याच्यानंतर उरलेल्या बाजूंच्या, आता उरल्या बाजू कोण कोण बरं? उरली बाजू कोण? इकडली बाजू ए बी उरली आणि इकडली बाजू ए सी उरली. आलं लक्षात? इकडली बाजू एक ए बी उरली आणि इकडली बाजू ए सी उरली. या बाजूच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. आता गुणोत्तर म्हणजे काय हो? भागाकार आहे. मग आता सरळ सरळ मराठीमध्ये प्रमेय कसं या ठिकाणी लक्षात ठेवायचं बघा. हा जो कोन दुभाजक आहे, हा कोन दुभाजक समोरच्या बाजूला छेदल्यामुळं समोरच्या बाजूचे दोन या ठिकाणी भाग होतात. ते दोन भाग समान असणार नाहीत. एक भाग लहान असू शकतो, एक भाग मोठा असू शकतो, पण असे दोन भाग तयार होतात. मग याच्यामध्ये हा बी डी नावाचा एक भाग तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे डी सी नावाचा हा एक भाग तयार झालेला आहे. म्हणजे बी सीचे दोन तुकडे झालेले आहेत. त्यांचं गुणोत्तर तयार करा. त्यांचं गुणोत्तर तयार करा. समोरच्या बाजूचं गुणोत्तर तयार करा. आता गुणोत्तर म्हणजे काय? भागाकार. मग बघा याच्यामध्ये बी डी एकदा तुम्हाला घ्यायचं आहे आणि डी सी एकदा घ्यायचं आहे. पण हे घेत असताना उरलेल्या बाजूंची लांबी आपण यांच्यासोबत घेणार आहोत. तर उरलेली बाजू कोण आहे हो? ए बी आहे आणि इकडं उरलेली बाजू कोण आहे? तर ए सी आहे. येतंय लक्षात? तर आता हे गुणोत्तर कसं लिहायचं आहे बघा. जर समजा मी कोन दुभाजकाची उरलेली बाजू इकडं जर ए बी घेतली मी, म्हणजे कोन दुभाजकाच्या अलीकडे आणि कोन दुभाजकाच्या पलीकडे. लक्षात ठेवायचं एकदम सोपं आहे. कोन दुभाजकाच्या एका बाजूला आणि कोन दुभाजकाच्या दुसऱ्या बाजूला अशा बाजू आपण विचारात घेणार आहे. मग जर समजा मी ए बी नावाची बाजू घेतली तर ए बीचं गुणोत्तर तुम्ही कुणासोबत तयार करायचं आहे बघा. ए बीचा भागाकार, ए बीचा भागाकार, ए बीच्या बाजूला कोण आहे बघा. ए बी ज्या साईडला आहे, ज्या बाजूला आहे ती बी डी आहे, म्हणून ए बीच्या खाली तुम्ही बी डी लिहू शकता. ओके. आणि त्याच्यानंतर ए सी जर आपण इकडल्या साईडची घेतली, या कोन दुभाजकाच्या उजव्या बाजूची जर आपण ए सी घेतली तर हा ए सी जो भाग आहे तर तो गुणोत्तर कुणासाठी आहे? गुणोत्तर म्हणजे भागाकार कुणाबरोबर आहे? तर ए सी ज्या साईडला आहे त्या समोरच्या बाजूचा तुकडा घ्या. ए सी ज्या बाजूला आहे त्या बाजूचा भाग घ्यायचा. ए सी जर या बाजूला असेल तर डी सी आहे, त्याच्यामुळे ए सीच्या खाली मी डी सी घेतो आणि हे दोन गुणोत्तर हे एकमेकांना समान मापाची असतात. हे दोन गुणोत्तर एकमेकांना समान मापाचे असतात. याला म्हणायचं कोन दुभाजकाचे प्रमेय. आता काही वेळा हा गुणोत्तर असाही लिहिला तरी चालतो, काही वेळा हा गुणोत्तर असाही लिहिला तरी चालतो. समजा तुम्ही उरलेल्या बाजू घेतल्या अगोदर, समजा उरलेल्या बाजू घेतल्या, एक ए बी घेतली आणि उरलेली बाजू सोबत घेतली तर ए बी छेद ए सी असंही तुम्ही लिहू शकता. परंतु ए बी जर तुम्ही इकडे लिहिले असेल तर ए बीच्या समोर तुम्हाला ए बीच्याच अंगाची बाजू लिहावं लागेल. ए बी ज्या साईडला आहे, ए बी ज्या बाजूला आहे तिकडचाच अर्धा तुकडा तुम्हाला लिहावं लागेल, म्हणजे इथं बी डी लिहावं लागेल आणि ए सीच्या पुढे ए सीच्या साईडची तुम्हाला डी सी लिहावं लागेल. असं सुद्धा गुणोत्तर लिहिलं तरी सुद्धा चालतं. म्हणजे कोन दुभाजकाच्या प्रमेयाचं गुणोत्तर दोन मार्गाने आपण लिहू शकतो. कुठल्या तरी एका मार्गाने आपण या ठिकाणी सराव करायचा आणि कोणतंही उदाहरण सोडवलं तरी ते अजिबात तुम्हाला चुकणार नाही. पण काळजी काय घ्यायची, समजा तुम्ही ए बी लिहिलेली आहे तर ए बीच्या समोर तुम्हाला डी सी लिहून चालणार नाही. याचं कारण काय आहे हो? ए बीच्या समोर तुम्हाला डी सी का लिहून चालणार नाही? कारण ए बी ज्या साईडला आहे त्या साईडची बी डी तुम्हाला घ्यावं लागेल. ए सी ज्या साईडला आहे त्या साईडची तुम्हाला डी सी घ्यावं लागेल. येते लक्षात? म्हणून उरलेल्या बाजू दोघी घेऊ शकता आणि समोरच्या बाजूचं घेऊ शकता, किंवा एक उरलेली बाजू एक समोरची बाजू, एक उरलेली बाजू एक समोरची बाजू, या पद्धतीने सुद्धा आपण सॉल्व्ह करू शकतो, सोडवू शकतो. आलं लक्षात? तर आपण काय करूयात, आणखी एक वेगळा त्रिकोण याच्यामध्ये आपण कन्सिडर करूयात. म्हणजे तुम्हाला कुठल्या तरी एका मार्गाने आपल्याला जायचं आहे. आपण या मार्गाने जाऊया. हा मार्ग मी वापरत नाही. या मार्गाने आपण जाऊया. काय करू, एक उरलेली बाजू घेऊया, इकडली ए बी नावाची बाजू घेऊ, त्या साईडची बी डी घेऊ, इकडली ए सी बाजू घेऊ, त्या साईडची डी सी घेऊ. अशा पद्धतीनं आपण सगळे गणित सोडवू. कोणत्याही उदाहरणामध्ये कसली अडचण येणार नाही. टेन्शन बिलकुल घेऊ नका.
तुम्हाला 100% ते सगळ्या आकृतीला लागू असणार आहे. चला अधिक सरावासाठी आणखी एक दुसरी मी आकृती तुमच्या समोर या ठिकाणी काढतो. तुम्ही या ठिकाणी कोन दुभाजकाचं प्रमेय कसं वापरायचं हे बघून घ्या. PQR नावाचा हा त्रिकोण आहे आणि समजा इथून जाणारा मी QS नावाचा किरण काढला तर मला काय लिहिता येईल या आकृतीच्या बाबतीमध्ये मी काय लिहू शकतो की किरण कोणचा किरण QS हा कुणाचा कोन त्या क्यूला मध्ये घ्यायचं. तुम्ही PQR पण लिहू शकता RQP पण लिहू शकता काही प्रॉब्लेम नाही. मग मी कोणाचं नाव लिहितो PQR कोन PQR चा दुभाजक आहे. कोन PQR चा काय आहे दुभाजक आहे. व येते लक्षात फक्त तुम्हाला सहन करायचा आहे माझा हा बसलेला आवाज येते लक्षात. नंतर आपल्या रेग्युलरमध्ये हे काय असं होणार नाही. असू द्या ट्राय टू अंडरस्टँड. ओके चलो तर आता मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं बघा काय करायचं सोपी आयडिया करायची. मी सांगतो तेवढंच करायचं लक्षात घ्या. कारण गेली 16 वर्ष मी गणित आणि विज्ञान विषयाचं अध्यापन करत असल्यामुळं नामांकित शाळेमध्ये मी या ठिकाणी काम करत असल्यामुळं मला अनेक वर्षांचा अनुभव आहे. तुमचा बोर्डामध्ये अर्धा सुद्धा मार्क जाणार नाही याची जबाबदारी माझी. लक्षात घ्या. तर आता याच्यामध्ये हा जो QS आहे की नाही हा जो QS आहे हा किरण जो आहे हा मध्ये आहे. तर याचा अर्थ या किरणच्या दुभाजकाच्या वरच्या बाजूला आणि या दुभाजकाच्या खालच्या बाजूला समोरची बाजू सोडून द्यायची. या कोन दुभाजकाची वरची बाजू या कोन दुभाजकाची खालची बाजू. समजा मी अगोदर घेतली PQ तर या PQच्या साईडला कोण आहे हो समोर अर्धा तुकडा कोणाचा घ्यावा लागेल मला PS चा घ्यावा लागेल. PQ ला जोडी तुम्हाला SR ची लावता येणार नाही एवढी काळजी घ्यायची. आणि हा कुणाला समान असेल तर या कोन दुभाजकाची खालची बाजू कोण आहे हो QR आहे. आणि ही जी QR आहे ही QR कुणाला या ठिकाणी गुणोत्तरामध्ये घेऊ शकेल हो एकली तुमची RS असू शकते किंवा SR असू शकते. म्हणजे सर्व बाजू ज्या आहेत त्या एका साईडच्या घ्यायच्या त्या. म्हणजे कोन दुभाजकाची वरची PQ घेतली तर PSच घ्यावं लागेल आणि इकडली QR घेतली तर SR घ्यावं लागेल. आणि यांचा भागाकार आणि यांचा भागाकार हा समान असतो याला म्हणायचं त्या बाजूंचे गुणोत्तर समान असते. आलं लक्षात. या प्रमेयाला आपण म्हणणार आहे कोन दुभाजकाचं प्रमेय. चला आता आपण याच्यावर आधारित 2 मार्काचं एक्झाम्पल सोडवूया जे उदाहरणं ऑलरेडी बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा आलेली आहेत. चला तर मग बघा एक्झाम्पल काय स्क्रीनवरती तुम्हाला दिलेला आहे. बघा काय दिलेलं आहे त्रिकोण MNP दिलेला आहे. बघून घ्या त्रिकोण MNP इथं तुम्हाला दिलेला आहे M N आणि P. याच्यामध्ये कोण यांचा शॉर्टकट नाव वापरलं N नावाचा कोण इथं आहे बघा. आपण ज्याचं नाव पूर्ण वापरतोय त्यांनी इथं शॉर्टकट वापरलंय वापरू द्या. ओके तर NQ हा दुभाजक आहे. द्वयाभाजक म्हणजे नाही आहे तर हा काय आहे तर आपला दुभाजक आहे. इथं आपल्याला शब्द काय पाहिजे होता दुभाजक आहे असं पाहिजे होता. तर बघा हा दुभाजक आहे. आता हा NQ नावाचा हा दुभाजक आहे. ओके NQ नावाचा दुभाजक आहे. मग आपलं उत्तर कसं सुरू होईल बघा. उत्तर आपलं कसं सुरू होईल किरण त्या किरणाचं नाव सांगायचं किरण NQ हा कोन तुम्ही पूर्ण नाव लिहा किंवा शॉर्टकट नाव लिहा चालतंय. MNP लिहितो मी MNP चा काय आहे हो चा काय आहे दुभाजक आहे. आणि मग दुभाजक जर तुम्हाला दिला असेल दुभाजक जर त्यांनी तुम्हाला ऑलरेडी दिला असेल तर तुम्ही काय करायचं आहे एक प्रमेय वापरायचा आहे किंवा गुणधर्म वापरायचा आहे. त्याला म्हणायचं कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार काय कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार आपण असं लिहिणार आहोत. कारण या आकृतीमध्ये आपण कोन दुभाजकाचं प्रमेय वापरणार आहे म्हणून आपण लिहिले कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. गुणधर्मानुसार म्हणलं तरी सुद्धा चालते काहीही चुकत नाही. आता तुम्ही मात्र गुणधर्म प्रमेय नीट वापरा. लक्षात घ्या मी तुम्हाला आयडिया दिलेली होती की कोन दुभाजकाच्या वरची बाजू घेतली. समजा मी कोण घेतली MN घेतली. आता त्याला NM म्हणलंय का MN म्हणलं इथं बघून घ्या. तर MN म्हणलंय मग आपण काय करू MN घेऊ MN. आता MN ला भागिले कोण असेल हो तर MN इकडली घेतली तर त्याच साईडची ही घ्यायची त्याच साईडची काय घ्यायची आपण MQ घ्यायची. तर हे झाला तुमचा MQ. झाल्या दोन्ही एका बाजूच्या दोन्ही झाल्या समजतंय इक्वल टू समान कुणाला आता कोन दुभाजकाची ही बाजू घ्यायची म्हणजे कोण आहे ती PN असू शकते किंवा NP. त्यांनी प्रश्नात काय म्हणले बघून घ्या PN असू शकते किंवा NP. PN म्हणले तर मी इथं घेणार आहे
पी एन आणि छेद. आता पी एन कुठल्या बाजूला आहे बरं, पी एन खालच्या बाजूला आहे, तर ही पण इकडलीच घ्यायची, एका साईडच्या घ्यायच्या. ती पी क्यू असू शकते किंवा क्यू पी असू शकते. त्याने काय म्हणले त्याला, क्यू पी. तर आपण पण या ठिकाणी याला काय म्हणूया, क्यू पी म्हणूया. आलं लक्षात. एकदा का तुम्हाला गुणोत्तर लिहिता आलं म्हणजे कोन दुभाजकाची वरची बाजू घेतली तर वरच्या साईड घ्यायची समोरची, कोन दुभाजकाची खालची बाजू घेतली तर त्या साईडचीच समोरची बाजू घ्यायची. म्हणजे कोन दुभाजकाची वरची तीच समोरची, कोन दुभाजकाच्या खालची तीच समोरची. कळतंय, समजतंय? ओके. चला तर आता याच्यामध्ये फक्त आणि फक्त किमती ठेवत चला. एम एनची किंमत तुम्हाला 5 दिलेली आहे, एम क्यूची किंमत तुम्हाला 2.5 दिलेली आहे, समान आहे. पी एन कोण आहे तुमचा 7 आहे आणि क्यू पी तसाच ठेवा कारण क्यू पी तुम्हाला शोधायचा आहे. आता जेव्हा दोन गुणोत्तर समान असतात, जेव्हा दोन गुणोत्तर समान असतात तेव्हा नुसता तिरकस गुणाकार करायचा आहे. क्यू पीनं 5ला गुणायचं आहे म्हणजे 5 गुणुले क्यू पी, 5 गुणुले क्यू पी बरोबर 2.5नी 7ला गुणायचं आहे, 2.5 गुणुले 7. आता लक्षात ठेवा 2.5ला थोडा वेळ तुम्ही 25 म्हणलं तरी चालते. 25 सत्त 175. ओके. 25 सत्त 175 आणि त्याचा एक डेसिमल घर सारा, एक दशांश चिन्ह सारा, म्हणजे याचं उत्तर येणार आहे तुमचं 17.5. म्हणजे इथं एक घर दशांश चिन्ह आहे ना, म्हणून इथं दशांश चिन्ह एक घर द्यायचं. म्हणजे किती आलं उत्तर तुमचं 17.5. आणि इकडे किती आहे हो, 5 आहे गुणुले क्यू पी. आता तुम्हाला माहित आहे बरोबर चिन्हाच्या इकडे डावी बाजू आहे आणि बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 17.5 आहे. म्हणजे जेव्हा बरोबर चिन्ह मध्ये असतं तेव्हा समोर उजवी बाजू आहे आणि अलीकडे डावी बाजू आहे. एकदम जेवढ्या काही गोष्टी लागतील, चिन्हाचे नियम लागू द्या, बेरीज वजाबाकी लागू द्या, एकदम लोवेस्ट अगदी 5वी 6वीच्या सुद्धा विद्यार्थ्यांना सांगतो आपण, त्या पद्धतीने आपण त्या क्रिया समजून सांगू. बिलकुल काळजी करायची काही कारण नाही आणि सोप्यात सोप्या पद्धती आपण या ठिकाणी वापरणार आहोत. आलं लक्षात. तर याच्यामध्ये क्यू पी बरोबर बघा आता 5 जर तुमचा गुणाकारामध्ये असेल तर उजव्या बाजूला गेल्यानंतर तो भागाकार होणार आहे. म्हणजे 17.5 याला भागिले तुम्ही 5 घेणार आहे. आता 5चा पाढा तुम्ही यूज करा. 5 एके 5 इथं भाग घाला, 5 त्रिक 15, पॉईंटला पॉईंट येतो, 16 17 2 उरले. या दोनावरही तुम्ही 5 वापरला म्हणजे 25 झाले आणि 5 5 25. आलं लक्षात. म्हणजे क्यू पीचं उत्तर तुम्हाला सोडवल्यानंतर किती आलं हो, 3.5. खालचा एक नाही लिहिला तरी चालतो कारण एकने भागले की उत्तर तेवढंच येतं. म्हणून पहिल्या कोनदुभाजकाच्या प्रमेयाचा वापर करून आपण एक उदाहरण सोडवलं आणि तिथं क्यू पीची किंमत किती आणली, 3.5. चला आणखी पुढचं एक एक्झाम्पल बघायचं का आपण. तर अशाच प्रकारे आपण सगळी कोनदुभाजकाची उदाहरणं घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा नेमकं कोनदुभाजकाचं प्रमेय सर वापरतायत कसं. आणि 100% तुम्हाला हे या ठिकाणी आवडेल याची मी 100% खात्री देतो. पुढचा प्रश्न बघा, अत्यंत छान प्रश्न आहे. बाकीचं काहीच दिलेलं नाहीये, फक्त आकृती दिलेली आहे. दिलेल्या माहितीनुसार क्यू पी तुम्हाला काढायचा. सरळ सरळ इथं दिसतंय, इथं तुम्हाला 2 चिन्ह करून दाखवले बघा, गोल गोल आहे का नाही. 2 डोळे काढून दाखवले बघा, एनला 2 डोळे काढून दाखवले. तर याचा अर्थ हे 2 कोण समान आहेत ना, हे 2 कोण समान आहेत. त्याच्यावरून आपण ओळखून घ्यायचं, अरे जिथं 2 कोण समान आहेत की नाही, जिथं 2 कोण समान आहेत की नाही तर तो नेहमीच कोन दुभाजक असणार आहे. कारण तो त्या कोणाचे 2 समान भाग करतो आणि त्याच्यापासूनच आपण उत्तराला सुरुवात करायची आहे. आलं लक्षात. तर आकृतीमध्ये कोन दुभाजक कोण आहे तो सांगायचा. इथून सुरू होतो तो, स्टार्ट इथं आहे, याचं स्टार्टिंग पॉईंट सुरुवात इथं आहे, त्याच्यामुळे त्याला एन क्यू नावाचा किरण म्हणायचं, क्यू एन म्हणायचं नाही, उलटे यायचं नाही. किरण हा नेहमी कसा असतो, एक बिंदू फिक्स असतो आणि तिथून एका दिशेला वाढत जात असतो. म्हणून मी काय म्हणतो, किरण एन क्यू. बघा किरण एन क्यू हा कुणाचा आहे बरं, या एनचा आहे, एनचा आहे. मग त्याचं नाव एम एन पी पण लिहू शकता किंवा पी एन एम पण लिहू शकता. मी काय लिहितो, कोण वर्ण घेतो, एम एन पी, एम एन पीचा दुभाजक आहे. जिथून किरण सुरू होतो, जिथून किरण सुरू होतो तो बिंदू हा एन बिंदू इथं मध्यभागी लिहायचा, लक्षात घ्या. त्या कोणाच्या कुठं लिहायचा, त्या कोणाच्या नेहमी इथं मध्यभागी लिहायचा, लक्षात घ्या. कुठं लिहायचा तर तिथं मध्यभागी लिहायचा, लक्षात घ्या. आलं लक्षात. ओके. तो दुभाजक आहे. आता मग दुभाजकामध्ये तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे, तर या दुभाजकाची वरची बाजू घ्यायची आणि या दुभाजकाची खालची बाजू घ्यायची. जेव्हा वरची बाजू घेताय तेव्हा तिची जोडी तिकडल्या साईडला लावायची
आणि इकडची जोडी इकडल्या साईडला लावायची, इकडल्या साईडला लावायची. आलं लक्षात? मग आपण आता काय करू, वरची जोडी जर मी घेतली, वरची जोडी जर मी घेतली तर मी इथं काय म्हणतोय बघा, इथं काय म्हणतोय मी, कोन दुभाजकाच्या, हे लिहावं लागतं बरं का, कशाचा वापर केला, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार आम्ही लिहित आहोत, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार आम्ही लिहित आहोत. तर काय लिहिणार, पहिली बाजू NM, ओके, NM वरची बाजू. तर NM ची जोडी कोणासोबत लावता, जोडी लावायला चुकू नका. एकदा का जोडी जर चुकली तर आयुष्याचा सत्यानाश होत असतो, म्हणजे कोणाच्या, या NM च्या. म्हणून NM च्या आयुष्याचा सत्यानाश होऊ देऊ नका, NM ची जोडी बरोबर लावा. NM जर वरची असेल तर ही समोरची सुद्धा तुम्हाला वरचीच घ्यायची आहे. तिचं नाव मी घेतो इथं MQ, तिचं नाव मी घेतो MQ. आणि समान आहे कुणाला, आता या कोन दुभाजकाची खालची बाजू घेऊ बघा आपण. या कोन दुभाजकाची खालची बाजू कोण आहे हो, NP, म्हणजे हे मी इथं घेतो NP छेद. तर NPच्या समोर कोण आहे मला सांगा, QP आहे, आणि तीच आपल्याला शोधायला सांगितले आहे QP, म्हणून मी इथं लिहू शकतो QP. आता काय करायचं, एकदा का गुणोत्तर लिहिलं तर त्याच्यामध्ये व्हॅल्यूज काय करायच्या, पुटअप करायच्या. मग व्हॅल्यूज पुटअप केले की काय मिळेल मला, NM ची किंमत किती आली, NM आहे तुम्हाला आकृतीमध्ये 25 छेद MQ ची किंमत इकडे बघून घ्या किती आहे, 14, समान आहे कुणाला, NP किती आहे बघा आकृतीमध्ये 40 आहे, छेद QP तुम्हाला काय करायचं आहे, शोधायचं आहे. आणि जेव्हा असं गुणोत्तर समान असतं, जेव्हा असं गुणोत्तर समान असतं तेव्हा तिरकस गुणाकार करणे, बाकी काही करायचं नाही, दुसरा उद्योग काहीही करायचा नाही. ओके, तर 25 ने मी QP ला गुणू का, चला 25 गुणुले QP बरोबर मी काय करतो, 40 गुणुले 14 करतो. आता याच्यामध्ये बघा, अनेक विद्यार्थी 40 गुणुले 14चा सुद्धा गुणाकार करून क्रिया करू शकता. कॅल्क्युलेशन कसे करा, आकडेमोड कशी करा, काही चुकत नाही. पण मी तुम्हाला काय सांगतो, 40 गुणिले 14 1 मिनिट तसंच राहू द्या, तुम्ही काही करू नका, त्याला तसंच राहू द्या. मी काय करतो बघा, इथं घेतो QP बरोबर, आणि याच्यामध्ये मला काय करायचं आहे, हे 40 गुणिले 14 तसाच ठेवतो, आणि हे जे 25 आहे ते इकडे येईल ना, 25 गुणाकाराचा काय होईल हो, भागाकार होईल. आणि इथं भाग घालवताना, इथं भाग घालवताना तुम्ही सिंगल भाग घालवू शकता. 5चा पाढा, 5 5 25 आणि 5 40, काय प्रॉब्लेम आहे का मला सांगा, सिंगल भाग घालवायला काही प्रॉब्लेम नाही. आता मला काय करता येईल याच्यामध्ये, याच्यामध्ये काय करता येईल, QP बरोबर, आता याच्यामध्ये बघा 14 आणि गुणुले 8 हे तुम्ही करू शकता. 14 8 किती होऊ शकतो हो, 112, बरोबर आहे का. 14 गुणुले 8 जर तुम्ही केलं, 8 चोक 32, 3 8 आणि 3 11, बरोबर आहे का. 14 गुणुले 8 केलं की मिळेल मला 112 छेद किती आलाय हो, 5 आलाय. मग आता याला 5 ने भाग घालवायचा, 5 एके 5, हे 5 दोन्ही 10, इथं 11 आहे ना, 1 उरला, एकावर 2 किती झाले 12, परत किती आलं 5 दोन्ही 10, आता किती उरलं 2. आता अंकच नाही घ्यायला, मग मनानं शून्य घ्यायचा आणि इथं द्यायचा दशांश चिन्ह, पुन्हा 5चा भागातला 5 चोक किती झाले 20, म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे, QPचं उत्तर आलेलं आहे तुमचं 22.4, 22.4. अनेक विद्यार्थ्यांना जर समजा हे येत नसेल तर त्यांच्याकडे दुसरी पण एक साधी क्रिया आहे, तर ती मी इथं तुम्हाला करून दाखवतो. अशा पद्धतीनं आकडेमोड करू शकता. इथं किती आहे तुमचं 112, आणि इथं किती आहे 5, इथं पुढं पॉईंट नाही म्हणजे द्यायचा, किती बी शून्य लिहू शकता. पहिला बघा 5 दोन्ही 10 झाला, म्हणजे 10 आला, आलं लक्षात. याच्यातला 1 उरला, हे झाला 2, म्हणजे 1 अंक उतरा, 12 झाले. परत किती झाले 5 दोन्ही 10, म्हणजे इथं आला तुमचा 2, हा पॉईंटला पॉईंट इथं गेला, आणि हा शून्य इथं आला, म्हणून किती झाला आता 5 चोक 20, आणि 20 मधून 20 गेले किती झाले 0. या डायरेक्ट पण भागाकार करता आला पाहिजे, नाही चालत तर असंही तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नसावा. आलं लक्षात. दशांश चिन्ह व्यवस्थित द्यायचं आहे. QPची किंमत आली तुमची 22.4, 22.4 येतंय, समजतंय. ओके, चला पुढे क्वेश्चन आपण अशाच पद्धतीनं कोन दुभाजकावरती घेणार आहोत. आता सरळ सरळ इथं दिसतंय किंवा तुम्हाला दिलेलं पण आहे, किरण MT हा LMN चा दुभाजक आहे. बघा किरण MT दिसला का तुम्हाला, बघा की रे, किरण MT दिसला का तुम्हाला, हो दिसला. आता या किरणच्या एक वरची आणि एक खालची, वरचीची जोडी वरची सोबत, खालचीची जोडी खालची सोबत, वरचीची जोडी वरची सोबत, खालचीची जोडी खालची सोबत, असं आपण अगोदर लिहून काढू. म्हणजे मला काय करता येईल उत्तरामध्ये, लक्ष द्या,
अगोदर कोण किरण आहे हे सांगावं लागतं बरं का. किरण कोणता आहे, किरण दिल्याशिवाय, दुभाजक दिल्याशिवाय दुभाजकाचं प्रमेय वापरता येत नाही. ही गोष्ट डोक्यामध्ये फिट करून ठेवा. ओके. सो मला किरण एम टी मिळेल. ओके. किरण एम टी हा कुणाचा आहे हो, किरण एम टी हा त्यांनी दिले जिथं एल एम एन वर्ण घेतलंय एल एम एन. मग तुम्ही उगाचच एन एम एल करू नका ना. त्यांनी जे सांगितलेलं असतं ते ऐकायचं असतं. त्यांनी म्हणजे कोणी, त्यांनी म्हणजे कोण, त्यांनी म्हणजे घरचे तिसरीकडले लोक नवं. त्यांनी म्हणजे ज्यांनी ही आकृती तयार केलेली आहे, ज्यांनी इथं नाव दिलं ॲक्च्युली एल एम एन. तर आपण उगाचच एन एम एल करू नका, एल एम एनच घ्या. तर किरण एम टी हा कोण एल एम एन चा चा काय आहे हो, काय आहे, दुभाजक आहे. आणि जर दुभाजक असेल तर तुम्हाला डोळे झाकून एक प्रमेय वापरता येतं. त्याला काय म्हणावे, त्याला काय म्हणावे, बोला चला माझ्यासोबत. कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार. आलं लक्षात. याला म्हणा तुम्ही कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार. आता जोड्या मात्र नीट लावा, जोड्या मात्र आता नीट लावा. वरची जोडी वरच्याशी लावा. एका मार्ग आपण चाललोय बरं का. कुठला तरी एक मार्ग वापरायचा, जंबल करायचं नाही. करेक्ट आन्सर आलं मार्क फुल मिळतात. 2 मार्काला कोण दुभाजकाचं प्रमेयाचं उदाहरण येतं, याच्यापेक्षा जादा मार्काला येत नाही. आलं लक्षात. चला वरची बाजू मी कोण घेतो बघा. इथं काय दिलंय बघा, एल एम दिलेला आहे. सो एल एम म्हणताना मी एम एल का म्हणू उगच, मग मी एल एमच म्हणेन. ओके. आता एल एम जर वरची बाजू मी घेतली, एल एम वरची घेतली, तर वरची कोण आहे, एल टी. आता त्यांनी एल टी पाहिजे, त्यांना का टी एल पाहिजे, काय म्हणलंय बघून घ्या, एल टी पाहिजे. मग मी एल एमची इथं जोडी एल टीला लावतोय, एल एमची जोडी एल टीला लावतोय. चला पुढं दुसरी कुठला राहिला बघा गुणोत्तर, खालच्या साईडचा. कोण आहे ही, एम एन आहे. आता तिला एम एन म्हणलंय का एन एम म्हणलंय, दोन्हीचा अर्थ आहे का एम एनच म्हणलंय, तर मी इथं एम एन घेऊ शकतो. ओके. एम एन भागिले, लक्षात घ्या इथं सुद्धा तुम्हाला अगोदर एन टी घ्यायचा नाही, इथं अगोदर घ्यायचं नाही. अगोदर आपण काय ठरलंय, कोण दुभाजकाच्या वरची वरची, खालची खालची. आलं लक्षात. खालची घेताना अगोदर ही घ्यायची, मग समोरची घ्यायची, समोरची पुन्हा घ्यायची आहे. कळतंय. तर एम एनच्या नंतर टी एन आहे, तर आपल्याला त्यांनी टी एनच म्हणलेलं आहे, तर मी तर टी एन घेऊन टाकतो. ओके. बघत याच्या किमती टाका. याच्यामध्ये एल एम तुम्हाला दिसते 6. ओके. एल टी का आहे, एल टी तशीच ठेवा, काढायची आहे. एम एन किती दिले तुम्हाला बघा 10, आणि टी एन किती दिले तुम्हाला 8. आता एकदम सिंपल एक प्रक्रिया सांगतो. बरेच विद्यार्थी काय करतात, 6 गुणिले 8 48 करतात, 10 करतात, 10ने भागतात. करेक्ट आहे, रेग्युलर पद्धत आहे, तिरकस गुणाकार आहे. इथं तुम्ही बे पंचे 10 आणि बे चोक 8 केलं तरी चालतं. इथं तुम्ही बे पंचे 10 आणि बे चोक 8 केलं तरी चालतं. मी करत नाही, फक्त सांगितलं. चला तुमच्या नियमाने जावं आपण, जास्त काय अडचण नको. 10 गुणिले एल टी करा, 10 हा एल टीला गुणाकार करेल. ओके. आणि 6 हा 8ला गुणेल. गुणाकार कुणाचा आधी करायचा, काय करायचं तुम्ही ठरवू शकता. तुम्हाला 6 8 आधी घ्यायचं तर 6 8 आधी घेऊ शकता, 10 एल टी पुन्हा घेऊ शकता. पण मी काय केलंय, ज्याची किंमत काढायची त्याला अगोदर गुणलंय, ज्याची किंमत शोधायची आहे त्याला मी अगोदर गुणलंय, एवढंच केलंय मी, दुसरं काय केलेलं नाही. तर आता हे किती झालं बघा, 6 8 48 झालं. 10 गुणुले एल टी, आणि एक सिंपल आयडिया सांगतो, 48 आणि याला भागिले 10 आला. लक्षात ठेवा, कुणाच्याही छेदाला जर 10 आला, कुणाच्याही छेदाला 10 आला तर उत्तर 1 दशांश स्थळ, 100 आलं तर उत्तर 2 दशांश स्थळ उजवीकडनं द्यायचं. 1000 आला तर 3 घरं उजवीकडून 3 दशांश स्थळ घर द्यायचं. आलं लक्षात. तर आता मला इथं 10 आलेला असेल तर मला इकडून एक घर द्यायचं आहे उजवीकडनं. म्हणजे सरळ काय भागाकार करत बसू नका. 4.8 हे झालं त्याचं फायनल उत्तर. 4.8 हे झालं त्याचं फायनल उत्तर. आलं लक्षात. तर बघा किती सिंपल आणि साधे क्वेश्चन्स आहेत. पण लक्षात घ्या, तुम्ही जर जुन्या प्रश्नपत्रिका काढल्या बोर्डाच्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही उदाहरणं पाहायला भेटतील. अशी उदाहरणं पेपरला येतात. कळतंय, समजतंय. चलो आगे जाने का एक उदाहरण थोडंसं अवघडमधलं आहे. तुम्ही नीट लक्ष दिलं तर याच्यासारखं सोपं कोणतं नाही. आलं लक्षात. याच्यामध्ये तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. ओके. तर एक्सची किंमत काढा, असा तो काहीतरी क्वेश्चन आहे. ओके. आणि कोण दुभाजक कोण आहे बघा, बी डी हा ए बी सीचा दुभाजक आहे. म्हणजे इथं बीला मध्ये घेतलेला आहे, म्हणजे बीच आहे बघा. सुरुवात बी पासून झाली आहे का, झालेली आहे. ओके. हे 2 डोळे तुम्हाला बघत आहेत, हे 2 डोळे तुम्हाला पाहत आहेत. काय म्हणतायत,
काय म्हणतात हे दोन डोळे? तर आम्ही या दोघांनी काय केलेलं आहे, तर इथं कोणाचे दोन भाग समान केलेले आहेत. हो, मला कळालं. मग एकदा मी वरची बाजू घेईन, वरची बाजू समोरची, परत खालची बाजू समोरची. कळते मराठीत? वरची बाजू समोरची, खालची बाजू समोरची, असं गुणोत्तर लिहायचं. लिहिताना उत्तरामध्ये काय हवं आहे बघा, नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. तर याच्यामध्ये अगोदर त्या किरणाचं नाव सांगा. कोण आहे बरं किरण? सुरू कुठनं झाला आहे? तर किरण सुरू झाला आहे बी पासून. मग त्याला मी बी डी असं म्हणणार आहे. बी डी हा कुणाचा? बीडी म्हणू नका, बीडी म्हणू नका. बीडीचा उच्चार बी डी असा करा, एकदम बीडी असं करू नका. ओके. तर हा जो बी आहे तो बी डी हा कुणाचा दुभाजक आहे? तर ए बी आणि सीचा. तिथं पण म्हणलंय. तर हा कोण, हे कोणाचं चिन्ह आहे? कोण? ए बी सीचा काय आहे हो? दुभाजक, दुभाजक आहे. आणि दुभाजक हाय रे हाय म्हणल्यानंतर आपण काय करायचं? कोणतं प्रमेय वापरायचं? कोण दुभाजकाच्या, कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार. असंच तुम्ही अगदी प्रमाणाचं मूलभूत प्रमेय सुद्धा पाहिलेलं आहे. त्याच्यावरती पण 2 मार्काचे गणित येतात. ते सगळे आपण आता आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये या ठिकाणी बघणार आहोत, करणार आहोत सगळ्या गोष्टी. तर ह्याच्यावरून तुम्हाला ओळखता येईल की बाबा सर कसे शिकवतात, त्यांचं आपल्याला बोललेलं समजतंय का, आलं लक्षात, आपली त्यांची भाषा जुळते का, ह्याचा तुम्हाला निर्णय घ्यायला या ठिकाणी या डेमो लेक्चरमधनं करता येते. पण मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की सोलापूर विद्यापीठामध्ये मी गणित विषयामध्ये प्रथम आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे, 16 वर्षाचा अनुभव आहे. तर नक्की तुम्हाला सांगतो, तुम्हाला जे अपेक्षित आहे ते 100% तुम्हाला मिळेल. ट्रस्ट ठेवा, कुठंतरी विश्वास ठेवून तुमच्या अभ्यासाला नक्की सुरुवात करा. आणि मला अभ्यास करणारे प्रामाणिक विद्यार्थी पाहिजे, तर तुमचं कल्याण 100% आहे. 90%पेक्षा गणितामध्ये जास्त मार्क मिळवून देण्याची जबाबदारी मी घेईन. आलं लक्षात? चला, तर बघा कोण दुभाजकाचं प्रमेय काय सांगतंय. तर याच्यामध्ये त्यांनी काय केलंय बघा, ए बी विचारलंय का बी ए म्हणलंय, बघून घ्या. चला, ए बी म्हणलंय का बी ए? हो का, वरची, वरची समोरची म्हणजे कोण आली? मला कोण आली? ए बी आली. तिच्या समोरची कोण आली? इथं ए डी. समोरची कोण आली? ए डी. ए डी, ए डी म्हणले बघा, ए डी आहे. चलो, इक्वल टू समान. आता खालची घ्या, खालची कोण आहे? बी सी. तिथं म्हणले का बघा, बी सी म्हणलेलं आहे. ओके, नावं पण बघायच्या, कन्फर्म करायची. बी सी आणि तिच्या समोरची कोण आहे? डी सी. एकदा का हे तुमचं कन्फर्म झालं, वरची समोरची खालची समोरची, वरची घ्यायची कोण दुभाजकाच्या वरची घ्यायची आणि लगेच तिच्या समोरची घ्यायची. ओके, लगेच तिच्या समोरची घ्यायची आहे. आता आकृतीमध्ये ऑलरेडी सगळ्या व्हॅल्यूज दाखवलेल्या आहेत. एक्स दाखवला, एक्स अधिक 5 एकदा कन्फर्म करतो. एक्स वजा 2 दाखवला, एक्स अधिक 2 दाखवला. आपल्याला आता काय गरज नाही आहे. आपण इथून आपण, अरे काय गरज नाही, आपली डायग्रॅम वर चालली ना, आपली डायग्रॅम पाहिजे ना आपल्याला, आपली डायग्रॅम पाहिजे आपल्याला. ओके, तर आता याच्यामध्ये चला किमती या ठिकाणी भरूत. आपण किमती भरूया. ए बी किती दिसतंय रे बेटा? ए बी एक्स दिसतोय. चल, ए डी किती दिसतोय मला? ए डी एक्स -2 दिसतोय. बरं, पुढं पुढं बी सी किती दिसतोय माझ्याकडे? बी सी खालचा एक्स प्लस 5, एक्स अधिक 5 दिसतोय. आणि डी सी किती दिसतोय बघा? एक्स अधिक 2 दिसतोय. ओके, तर आता करायचं काय तुम्हाला सांगतो. याचा पण तिरकस गुणाकार करायचा बरं का, याचा पण तिरकस गुणाकार करायचा. मी काय करतो, एक्सने इकडं गुणतो, एक्सने खाली गुणायचं. एक्स गुणुले, गुणाकार गुप्त ठेवतो, एक्स गुणुले एक्स अधिक 2, इथं गुणाकार गुप्त आहे, समान आहे. कुणाला? हा कंस याला गुणल, याला गुणल. कसं बी करा, कोणता पण आधी लिहा चालतंय. एक्स वजा 2 आणि एक्स अधिक किती झाला? 5. आता तुम्हाला 2 कंसाचा गुणाकार माहीत आहे. जेव्हा एक्सला एक्स गुणतो तेव्हा डोक्यावरचा घातांक वाढतो. जेव्हा एक्सला एक्स बेरीज करतो तेव्हा शेजारचा अंक वाढतो. म्हणजे एक्स जर एक्सला गुणत असेल तर घातांक वाढला पाहिजे. म्हणजे एक्स जेव्हा एक्सला गुणतो तेव्हा इथं लक्ष ठेवा, मी वेगवेगळे कलर का दाखवतोय. एक्स जेव्हा एक्सला गुणतो तेव्हा 2 एक्स होत नाही, एक्स वर्ग होतो. काय होतो? एक्स वर्ग. अधिकला अधिक एक्स जेव्हा 2ला गुणतो बघा, एक्स गुणुले 2 हे कसं लिहायचं? 2ला आधी लिहायचं, 2 एक्स होतं. एक्स 2 म्हणजे किती आला? एक्स 2 म्हणजे किती आला बघा बरं? एक्स 2 म्हणजे आला 2 एक्स. बरोबर. आता या 2 कंसाचा गुणाकार कसा करायचा? एकदम साधी सिंपल पद्धत सांगतो. याच्यातला पहिल्यातला एक्स बाहेर काढायचा, पहिल्यातला एक्स बाहेर काढायचा, त्याला दुसरा कंस जोडायचा. परत हे राहिलेलं बाहेर काढायचं, -2, -2 बाहेर काढायचं, ह्या दुसरा जोडायचा. म्हणजे
एका कंसातले दोघं बाहेर काढायचे आणि दुसरा कंस त्याला दोनदा जोडायचा, म्हणजे दुसऱ्या कंसाला चान्स 2 वेळा द्यायचा. दुसरा कंस इतका नशीबवान आहे की त्याला दोनदा चान्स मिळतोय. एकदा त्याला एक्स सोबत पण जाता येतंय. हा जो एक्स अधिक 5 आहे एकदा एकदा एक्स सोबत जातोय आणि तोच एक्स अधिक 5 2 सोबत पण जातोय. आलं का लक्षात? म्हणजे एक्स अधिक 5ला 2 चान्स ध्यानात ठेवायचं. म्हणजे याच्यातला एक्स बाहेर काढा, सेकंड किंवा दुसरा कोन जोडा, 2 बाहेर काढा, दुसरा कोन जोडा. चला, तर याच्यामध्ये काय येईल, थोडंसं सेमी इंग्रजी माध्यमाला पण मी शिकवत असल्यामुळं मधून अधून एखादा दुसरा इंग्रजी शब्द जातो आहे आणि तेवढं तुम्हाला इंग्रजी कळतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी होता येईल तेवढं पूर्ण प्रयत्न माझा असा असेल की टोटल मराठी माध्यमाला मराठी भाषा वापरेल. ओके, चलो. तर याच्यामध्ये बघा, आता एक्स एक्सला गुणल हा माझा झाला एक्स वर्ग, अधिक एक्स 5ला गुणल 5 आदिल ह्या 5 एक्स, 2 एक्स गुणतोय तर हा झाला 2 एक्स, वजा अधिक वजा होतं बाळांनो. वजा गुणुले अधिक वजा, एक वजा असेल आणि एक अधिक असेल तर उत्तर वजा येतं. उत्तर काय येतं? वजा येतं. म्हणजे वजा झालं 2 पंचे 10. कळतंय? आता पुढच्या पायरीत मी काय करतो बघा, हा इथंच ठेवतो एक्स वर्ग अधिक 2 एक्स बरोबर हा एक्स वर्ग. आता हे तुम्ही करू शकता, पहा हे करू शकता तुम्ही. याच्यामध्ये काय होतं बघा, 5 मधनं 2 गेले, एक्सला एक्स उरतो पण 5 मधनं 2 गेले 3. 5 मोठा आहे प्लस, तर इथं प्लस येणार किंवा अधिक चिन्ह येणार. 5तनं 2 गेल्यावर 3, 5 मोठा आहे म्हणून त्याचा अधिक चिन्ह आणि हे किती राहिलं तुमचं? वजा 10. आता याच्यामध्ये एक स्टेप तुम्हाला काय करायचं आहे बघा, जे कॅन्सल होते त्याला आपण कॅन्सल करणार आहोत. कसं कॅन्सल करायचं आहे पण तुम्हाला सांगतो. डायरेक्ट करू नका, तुम्हाला ते तसं नाही जमलं तर एक काम करा तुम्ही. एक काम करा, हा 3 एक्स जो मोठा आहे ना, हा 3 एक्स मोठा आहे किंवा या सगळ्या लोकांना इकडे घेतो, या दोघांना मी इकडे घेतो. तर काय आहे बघा, माझ्याकडे एक्स वर्ग आहे अधिक हा 2 एक्स आहे. लक्ष द्या बरं का, चिन्ह बदलायचं काय, ह्या बाजूकडून त्या बाजूकडे जाताना अधिकचे वजा करावे, वजाचे अधिक करावे. कुठून? या तीरावरनं नदीच्या त्या तीरावर जाताना होडीचा वापर करावा. तसं या डावीकडून उजवीकडे जावा किंवा उजवीकडून डावीकडे या, चिन्ह बदलायची आहेत. अधिकचं वजा आणि वजाचं अधिक. तर करा बरं, काय होईल बघा बरं, हा अधिक आहे ना तर तो वजा एक्स वर्ग होईल. हा अधिक 3 आहे ना तो वजा 3 एक्स होईल. आणि मला 10ला आणायचंच नाही. मला जर 10ला आणायचंच नाही तर त्याला तिथंच ठेवायचं आहे, तर राहू दे ना 10ला 10 तिथंच, राहू दे ना 10ला 10 तिथंच. तर एक धन आणि एक ऋण हा नेहमी या ठिकाणी कॅन्सल होत असतो. एक धन आणि एक ऋण सेम सेम असेल, समान असेल, पण एक धन आहे आणि एक ऋण आहे, अधिक आहे आणि वजा आहे. तर एक्स वर्ग अधिक आहे, एक्स वर्ग वजा आहे, कॅन्सल होतो. आलं लक्षात? तर उरला 2 एक्स वजा 3 एक्स बरोबर वजा 10. आता लक्षात ठेवा, तुम्हाला सरळ सरळ दिसतंय 2 आणि वजा 3. आता बघा बरं, 2 मधनं 3 जातो का? या 2 मधनं 3 जातो का? नाही जात. मग 3तनं 2 घालवायचा. नेहमी वजाबाकी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मग 3तनं 2 गेला किती आला हो? 1 आला. पण चिन्ह मोठ्याचं दे ना, चिन्ह मोठ्याचं दे. म्हणजे चिन्ह जिथं चुकलं तिथं उत्तर चुकलं. लक्षात आलं तुमच्या? तर 2 मधनं 3 जात नाही. 3तनं 2 गेला, 1 मोठ्याचं चिन्ह मायनस. मग मी इथं काय करल, इथं काय करल, 3तनं 2 गेला 1 एक्स आणि मोठ्याचं चिन्ह काय देणार आहे बघा, मोठ्या संख्येचं चिन्ह देणार आहे मायनस किंवा वजा. बरोबर किती आलं? वजा 10. 1 एक्स म्हणजे नुसता एक्स लिहिला तरी चालतंय. 1 एक्स म्हणजे नुसता एक्स लिहिला तरी चालतं. 1 हा नेहमी गुप्त ठेवायचा. आलं लक्षात तुमच्या? तर याच्यामध्ये बघा, इकडं डावीकडे वजा आहे, उजवीकडे वजा आहे. तर डावीकडचा वजा उजवीकडच्या वजाला कॅन्सल होतो. डावीकडचं वजा चिन्ह उजवीकडं वजा असेल तर वजा चिन्हाला वजा चिन्ह काय होते? कॅन्सल होते. त्याच्यामुळं डायरेक्ट तुमचं उत्तर आलं एक्स बरोबर 10. काय उत्तर आलं तुमचं? एक्स बरोबर 10, की जी किंमत तुम्हाला एक्सची काढायला विचारलेली होती. आलं लक्षात? तर अशा अनेक महत्त्वाच्या उदाहरणांचा प्रत्येक घटक अत्यंत डिटेल्डमध्ये अतिशय संकल्पना स्पष्ट करत आपण या ठिकाणी घेऊयात. आणि बाकीचे जे लेक्चर्स असतील ते तुम्हाला ॲपमध्ये मिळतील. तर नक्की प्ले स्टोअरवरती जावा, दृष्टी अकॅडमी नावाचं ॲप या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करा. ओके,
तर याच्यामध्ये आपला जो सिम्बॉल आहे तो अशा प्रकारचा आपला सिम्बॉल आहे. या सिम्बॉलवरून दृष्टी अकॅडमी नावाचं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि कमीत कमी दिवसासाठी ही ऑफर असणार आहे. पुन्हा वर्षभर अशी ऑफर तुम्हाला पाहायला भेटणार नाही. तर याच्यामध्ये फक्त आपण गणितच विषय देत नाही, तर विज्ञानसुद्धा विषय आपण त्याच्यामध्ये देत आहोत. आलं लक्षात? तर त्याच्यामुळं या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा. तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मित्रांनो थांबतो. तुम्ही लेक्चर ऐकल्याबद्दल, माझं ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. ओके, चला तर आपण पुन्हा भेटूया आपल्या ॲपमधील लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड लक, गुड बाय.